आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। उदय सामंत सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। नवी मुंबईचे शिवसेनेचे नगरसेवक विजय चौगुले हे देखील उदय सामंतांसोबत आहेत। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मंत्री उदय सामंत हे सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत नवी मुंबईचे शिवसेनेचे विजय चौगुले हे देखील उपस्थित आहेत। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, उदय सामंत हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले, काय नेमकं कारण आहे? नक्कीच काही वेळापूर्वीच मंत्री उदय सामंत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत। त्यांच्यासोबत नवी मुंबईचे शिवसेनेचे नगरसेवक विजय चौगुले सुद्धा दाखल आहेत। खरं तर उदय सामंत हे नेहमी म्हणजे यापूर्वी सुद्धा 2 ते 3 वेळा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। कारण अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उदय सामंत आणि शरद पवार हे विश्वास आहेत आणि या संदर्भात ते नेहमीच शरद पवार यांची भेट घेत असतात आणि त्यासोबत त्यांच्यामध्ये राजकीय चर्चा सुद्धा विविध विषयांवरती होते। यावेळेचं भेटीचं कारण हे अद्याप अस्पष्ट आहे। शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उदय सामंत हे नक्कीच माध्यमांशी संवाद साधतील आणि नक्की भेटीचं कारण काय आहे हे ते स्वतः सांगतील। त्यासोबत या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत, जे काही प्रकरणं सुरू आहेत, त्या संदर्भात देखील काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सीमा, सध्या चर्चा आहे ती बारामती मधल्या निवडणुकांसंदर्भात, पोटनिवडणुकांसंदर्भात चर्चा होतीये। या संदर्भामध्ये किंवा राजकीय दृष्ट्या काही चर्चा होऊ शकते का या भेटीमध्ये? बारामती पोटनिवडणुकी संदर्भात तर शरदचंद्र पवार पक्षाने भूमिका घेतलेलीच आहे। त्या ठिकाणी त्यांच्याकडनं कोणताही उमेदवार जो आहे तो दिला जाणार नाहीये। सोबतच महायुती म्हणून शिवसेना सुद्धा अजित पवार म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या सोबत आहे, त्यांना समर्थन आहे, त्यांना पाठिंबा आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं सुद्धा त्यांना पाठिंबा जो आहे तो दर्शवण्यात आलेला आहे। अर्थात काँग्रेसने वेगळी भूमिका घेतलेली असली तरी पोटनिवडणुकी संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही होऊ शकते। कारण सध्या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे, त्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विविध विषय आहेत। तर सध्या महाराष्ट्रामध्ये खराब प्रकरण खूप सध्या जोर धरू लागलेला आहे। विविध अँगलने सध्या चौकशी सुरू आहे। त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं सुद्धा नाव पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या दृष्टीने नक्की या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। काही वेळात उदय सामंत हे येतील आणि माध्यमांशी बातचीत करतील। नक्की सीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।